सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 14 ऑगस्ट, संध्याकाळचे 7:17 झालेत। हा जो लाईव्ह मी आता घेतोय हा शेवटपर्यंत ऐका आणि 15 तारखेला जो आपण मागील आठवड्यापासून ही तारीख घोकतोय आणि यामध्ये हे खरं होईल का आणि जवळपास लाखो शेतकऱ्यांचा विश्वास जो आपल्या अंदाजावरती आहे तो त्या तारखेला संपेल का याचा पूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। आणि याच व्हिडिओमध्ये याच फेसबुक लाईव्ह मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नांची शंका दूर करणार आहे आणि जे आपल्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं सुद्धा चांगलं जबरदस्त उत्तर या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा शेवटचाच व्हिडिओ पहा। पुन्हा मीच तुम्हाला काही जिल्ह्यांना एक जबरदस्त गिफ्ट देणार आहे, ते तुम्हाला 16 तारखेला संध्याकाळी कळून जाईल। ठीक आहे, विषय येतोय 15 तारखेचा। अनेकांना वाटतं ही 4-5 दिवस सुद्धा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल यामध्ये पाऊस झालेला नाहीये, पण जो काही मराठवाड्याचा भाग आहे मग ह्या एका दिवसामध्ये असं काय होणार आहे, त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे किंवा बरेच जण 15 पासून उलट खंड सांगतायत आणि तो एक दिवसाचा नाही चक्क 15 दिवस खंड सांगतायत। नेमकं काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये याचं यामध्ये गणित दिलेलं आहे। अकोला असेल, अमरावती असेल यामधनं थोड्या तीव्र कमेंट आलेल्या आहेत। मित्रा, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझी ही 15 ऑगस्ट तुम्ही पूर्ण होऊन द्यायची असती। 11ला आणि 12ला किंवा आजच्या 14ला जज करून उपयोग काही नव्हता। ठीक आहे, उद्या तुमच्या भागामध्ये एक ना एक भाग हा चांगला घेतला जाईल। आता सध्या मी मगाशीच फेसबुकला एक तासापूर्वी पोस्ट टाकली की अहमदपूरमध्ये पाऊस होईल, तिथे अहमदपूरला पाऊस झालाय, काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी समाधानकारक। अहमदपूरच्या जवळपास 30-40% भागांना 2च तासामध्ये पावसानं आगमन केलं। अजूनही तिथे भाग वाढणार आहे। हा लातूरचा भाग आहे। उद्या लातूर जिल्ह्याचा बराचसा कोपरा जो शिरूर अंतपाल असेल, उदगीर असेल, आणखीन जो काही पूर्वेकडील कोपरा आहे तिथे देखील होणार आहे। ठीक आहे, माजलगाव परभणीच्या काही भागांमध्ये आज जसं जसं काळकुट्टा आभाळ निघलं त्यामधनं धारा उतरल्यात आणि 1-2 ठिकाणी नाही चक्क शेकडो ठिकाणी तिथे चांगले सटकारे, ते पण चांदणभरीपर्यंत, काही ठिकाणी समाधानकारकपर्यंत, काही ठिकाणी फक्त वरची माती भिजली। मग हे जे धारा काल 2-4 दिवस उतरत नव्हते ह्या आज का उतरायला लागल्यात, कारण की गरमीची जी काही लेवल आहे ती पावसाला पोषक ठरते आणि एक्झॅक्टली याच 15 तारखेपासून त्यामुळे पाऊस वाढणार आहे। मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगेन की 15 पूर्ण होऊ द्यायची। 16 तारखेला माझा जाफराबादमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याजवळ एक उद्घाटन आहे आणि संध्याकाळच्या लाईव्हला याच वेळेला मी तिथे कार्यक्रम आठवड्याच्या नंतर येईल आणि जर पाऊस झाला नाही तर चक्क तुम्हाला मी सांगतोय मी अंदाज सोडण्याची तयारी ठेवते। फक्त पुढच्या व्यक्तीनं 15 दिवसाचा खंड सांगायचा आहे। 15 पासून ते 30 तारखेपर्यंत यांनी जो पावसाचा गॅप सांगितलाय हा गॅप मला पूर्ण करून दाखवायचा आहे। आणि जर असा खंड पडला ना मित्रांनो, विषय तो सोडा, एकाचं बी खरं होणार नाही, एकाचं सुद्धा। महाराष्ट्रात जो कदरलेला भाग तो उघडून द्या, पण जवळपास 70% शेतकऱ्यांचं खरं सुद्धा व्हायचं नाही। पण महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास आहे की ज्यावेळेस पेरलं ते उगलं, तडपलं, करपलं, पण त्याचं खरंच झालेलं आहे। ही गोष्ट सत्य आहे आणि वारंवार बरेच जण मला विचारतायत सर तुम्ही अजूनही मान्य करा की यंदा सुपर अल्निनो आहे। सुपर अल्निनो आहे तो प्रशांत महासागरात आहे, पण भारताला 3 समुद्राचा वेढा आलाय। त्या वेढ्यामुळे हे लो प्रेशर वगैरे बनतात। उलट 12 तारखेला जी अमावस्या होती त्या 12 तारखेच्या अमावस्यापासूनच वातावरण चेंज झालंय। फक्त ह्या 2-3 दिवसात ती गरमी मिळालेली आहे। उद्या 15 तारखेपासून गरमीची लेवल वाढते आणि धारा प्रत्येक काळोखाप ढगामधनं उतरायला सज्ज व्हावंच लागते। ठीक आहे, आपण ज्यावेळेस अंदाज देतो ते दुहेरी तोंडाचे अंदाज नाहीत हे तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल। अरे उलट तुम्ही शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हा माणूस 11 ते 15च्या पुढे बोललाच नाहीये। याची 15 तारीख पूर्ण होऊन द्यायला पाहिजे आणि एवढ्या दिवसापासून हा माणूस अंदाज देतोय। ह्या माणसाचा अंदाज जराही चुकलेला नाहीये आणि ह्या माणसात तुम्ही 12 तारखेला 13 तारखेला जज केलंय नाही, ते कमेंटमध्ये कंपनीपर्यंत गेलात, कधी कंपनीचा मी जाहिरात बंडल पण नाही घेतलं, पण तुम्ही जे मला शिकवलंय त्या गोष्टीचं मी तुम्हाला 16 तारखेला जवळपास मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना एक जबरदस्त गिफ्ट देणार आहे। पण पाऊस पडलेला दाखवूनच हे गिफ्ट तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, आता वळते मी माझ्या ह्याच्याकडे। उद्या भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, धुळे पासून बऱ्याच भागांमध्ये पैठण, गंगापूरला जो आतापर्यंत झाला नाहीये त्याला तुमच्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचे 15 तारखेला स्वप्न पूर्ण होतील। फक्त मला 16 तारखेच्या संध्याकाळी कमेंट करा की 15च्या रात्रीपर्यंत काय झाले म्हणून।
कारण काय आहे की वाऱ्याची तीव्रता आज थोडी कमी झालेली आहे, हे तुम्हाला पण मान्य करावं लागेल. आणि गरमीच्या लेवलमध्ये भाप निर्माण झालेली आहे. ती भापच त्या काळ्याकुट ढगांना धारा उतरायला आज तिनं मजबूर केलेला आहे. सेम ॲज अ कंडिशन उद्याच्या वातावरणामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट पासून चक्क 16-17 पर्यंत झडीचं स्वरूप हे वाढत जाणार आहे. ज्या 15 पासून तुम्ही खंड सांगताय ना, त्याच 15 पासून जवळपास हे वाढत जाईल. आणि जालन्यातल्या घनसावंगी, जालना बरोबरच मंठा, हिंगोली क्षेत्र, पुसद-दिग्रजच्या काही भागामध्ये आज झालंय. पण यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूरला तर मी म्हणतोय 15 तारखेला यांची कटकटच पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. तर त्यानंतर अकोला, अमरावतीला देखील खूप चांगला होईल. आणि ठीक आहे ना, मला तुमच्याकडून ती अपेक्षाच नाहीये. तुम्ही तर उलट म्हणाला पाहिजे साहेब 15 काय, तुम्ही 16 घ्या आणि 17 पण घ्या. पण ह्या लोकांनी 15 पासून खरंच खंड सांगितलेला आहे. हे लोकांच्या खंडच्या आतमध्ये पाऊस दाखवा हे तुम्ही म्हणायला पाहिजे. पण मी तुमच्याकडून ती अपेक्षाच करत नाहीये. ठीक आहे. पण ह्या 15 तारखेला ह्या गोष्टी होणार आहेत. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ जवळपास बऱ्याच ठिकाणी व्यापला जाईल. मग पश्चिम महाराष्ट्राचं, दक्षिण महाराष्ट्राचं काय, ह्या जिल्ह्याला मी वारंवार सांगितलं होतं की पिकांना जीवदान होईल. पण ठीक आहे, 15 पूर्ण होऊ द्या. तुमच्याकडे भलेही पत्रावून पाणी वगैरे पेंडवता पडेल, ह्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. श्रीकिशन सर, हे जे आभाळ आले, ही जी संध्याकाळ असेल, दिवस मावत असेल, या आभाळाची पाऊस पडल्याच्या नंतर ती लेअर बनलेली आहे. पण मला एक म्हणायचंय, प्रामाणिकपणे म्हणायचंय की मी 2 तोंडामध्ये अंदाज दिले नाही. काय शेतकऱ्यांना मला फसवणं जमत नाही अशी मला रिप्लाय आलेले अनेक तज्ज्ञांकडनं. हे बघा, पंजाबराव डखांनी ज्यावेळेस फेमस झाले होते त्यावेळेस त्या व्यक्तीने त्या माणसाला शिव्या दिल्या होत्या फोनवरती, लक्षात असेल. आता ह्या 2 वर्षामध्ये माझे फॉलोअर्स चांगले वाढले आणि त्यामुळे त्या माणसाने पुन्हा माझ्यावरती सुरुवात केली. फक्त पोटातली खतखते 10 वर्षापासून अंदाज देतोय, पण रोखू शकला नाही मला. मारुती ओळसळ, जर तारीख पे तारीख देणं बंद करा. पण हे जर तुम्ही म्हणत असाल ना, तर लाज वाटायला पाहिजे. मला सुद्धा तुमच्यासारख्यांना मी अंदाज देतोय, कळेल. मी अंदाज सोडायला पण तयार आहे. ठीक आहे. मी जिल्हे पण कनेक्ट करून ठेवलेत. माझं गिफ्ट अनेक जिल्ह्यांना आहे, ते तुम्हाला मिळून जाईल 16 तारखेला, पण पाऊस दाखवूनच. ठीक आहे. तर आता मेन विषयाकडे येतोय. परभणी जिल्हा उद्या बऱ्यापैकी म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना ती आशा जी आहे ती पूर्ण व्यापली जाईल. लातूर, नांदेडची बरीचशी कटकट पूर्ण होऊन जाईल. सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार पाऊस होऊन जाईल. पण मला 15 पूर्ण हवीच. ज्या दिवशी तुमच्या मोबाईलमध्ये 16 तारीख दाखवेल ना, त्या दिवशी माझा अंदाज खोटा ठरला. तोपर्यंत मी म्हणणार नाही, हार तर मारितच नाहीये. छत्रपती शिवरायांनी हे शिकवलंय मला की हार मानायची नाहीये. आणि आतापर्यंत जे मी अंदाज पाहिले त्यावेळेस मी हरलो नाहीये. ठीक आहे ना. बघ, निसर्ग काय लीला दाखवणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. अहिल्यानगर बरोबरच अहिल्यानगरच्या मी कोपरगावचा आणि जो काही पश्चिमेकडील भाग आहे यामध्ये मान्य करतो, इथे पाऊस सांगितला होता खूप कमी पडलाय, काही 1-2 ठिकाणीच पडला. इथे बदल उद्यापासून चांगला होणार आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. मात्र गंगापूर पासून पैठण वगैरे जे काही भाग आहेत, शहागडपट्टी आहेत, गौऱ्यापट्टी, उद्या तुमच्या भागामध्ये 5-6 वाजता दिवस मावळता धारा चांगल्या सुरुवात करतील. काही ठिकाणी दुपारी, काही ठिकाणी पहाटे सुद्धा इथे धारा उतरायला सुरुवात होतील. काही ठिकाणी समाधान करेल, काही ठिकाणी थोडीशी किंचित समाधान कमी ठेवेल, ही अशी कंडिशन आहे. सरळ सोप्या भागात सांगायचं म्हणलं तर पूर्व मराठवाडा आणि विदर्भ हा जवळपास समाधानीच उद्या होऊन जाईल, ही शक्यता चांगली आहे. मित्रांनो, जी वेळ मी दिली युट्यूब लाईव्हला 7:30ची ती होत आले. अवघ्या 2 मिनिटात विषय संपवतो. कोल्हापूरकरांनो आणि सांगलीकरांनो, तुम्हाला 15 तारीख मी दिलेली आहे, ही मान्य करतोय. मला तुमच्याकडनं 1 दिवसाची आणखीन एक अपेक्षा आहे, ती म्हणजे 16 तारखेची. त्या 16 तारखेला तुमचं समाधान बऱ्यापैकी होईल. जर याच्यामध्ये काही गाव सुटले ते 17 तारखेला होईल, मान्य करतोय. 17, 16, 17 ही माझी तारीख नाहीये, पण निसर्गानं ही वाढवायला मजबूर केले फक्त ह्या 2 जिल्ह्यांना. तर तुम्हाला मला 17 तारखेनंतर 18 तारखेला फोन करायचा की काय अपेक्षा होती आणि काय झाली, ही तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. आणि एक मी मान्य करतोय की हे CMW असं म्हणलं, GFSW असं म्हणलं, IMDनं आधीच सांगितलं होतं सुपर अल्निनो. पण हे मला म्हणायचंय, ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस मी म्हणलो होतो, आणि ज्यावेळेस पावसाने उघाड दिली त्यावेळेस ECMWने असं सांगितलं होतं म्हणून मी सांगितलंय. हे 2 तोंडी अंदाज मी आतापर्यंत दिले नाहीत. आणि खानदेश, विदर्भ, त्यातील त्यात माझा जो काही बालेकिल्ला आहे भूकदनच्या प्रभात, मानतो मी ह्या शेतकऱ्यांना. एकही चुकीची कमेंट न करणारा हा तालुका आयुष्यभर या तालुक्याची मी ऋणी राहील. इकडे अख्खा महाराष्ट्र सोडून देईल, पण खानदेश, विदर्भाचे उपकार माझ्यावरती जे आहे ते कधीच मिटणार नाहीये. त्यामुळे ह्या दोन्ही जिल्ह्यांना, ह्या दोन्ही विभागांना शतशः नमन करतोय आणि लाईव्हला पूर्ण आणतोय. महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासामध्ये जे मी आतापर्यंत बोललोय ते यशस्वी होईल, अशी निसर्गाची जरी मला पाठिंबा आहे की नाही हे उद्या 24 तासात तुम्हाला कळून जाईल. आणि येणाऱ्या
15 पासून आता ही तारीख जी आहे ही वाढवलेली आहे, ही मी मान्य करते. कारण की 15 पासून 16-17ला महाराष्ट्रभर झडीचं वातावरण बनणार आहे. काहींना 24 तास मागे, काहींना 12 तास पुढे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा माल जळणार नाही हे नक्की सांगणार आहे. एवढ्या काळांनो तुम्ही 16 तारखेला तुम्हाला पाऊस होईल, 15ला तुम्हाला पाऊस येण्याची शक्यता मी देत नाहीये. अंदाज तुम्ही चुकला मला तरी चालतोय, एक दिवस तुम्हाला उशिरा येतोय हे नक्की आहे. प्रल्हाद गाडवे सर, तुमच्या माजलगावमध्ये अनेक ठिकाणी आज पाऊस झालाय, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे आणि ते उद्या वाढ देखील होते, काळजी करू नका. अंबड सुखापुरी परिसर उद्या वाढ होते. अंबडचा जो सुखापुरी परिसर आहे, जे म्हणजे बाचेगाव आहे, दूधपर्यंत तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय, हे तुम्हाला मान्य करावं लागेल अवघ्या 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये. ठीक आहे. नारायणगड परिसरामध्ये जवळपास उद्याची जी व्याप्ती आहे ती 60% आहे. उद्या चांगली वाढ तुमच्या भागामध्ये आहे. सगळ्यांना एक पुन्हा हात जोडून विनंती आहे, 15 तारीख जोपर्यंत मोबाईल तुमचा दाखवतो तोपर्यंत शांत राहा. 16 तारखेला माझा जाफराबादमध्ये अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ एक कार्यक्रम आहे. ते कार्यक्रम झाला की मी संध्याकाळी लाईव्हला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि तुमचे तिळणे खायला सज्ज आहे. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.